संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचं मुंबईच्या आझाद मैदानावर मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण सुरू होतं। सलग 5 दिवस आमरण उपोषण केल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांच्या 8 पैकी 6 मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या। हिंगोली जिल्ह्यातील लाखो मराठा समाज बांधवांनी मुंबईच्या आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ धाव घेतली होती। वसमत तालुक्यातील खांडेगाव येथील मराठा समाज बांधवांनी देखील 5 दिवस मनोज जरांगे पाटील यांच्या या मराठा आरक्षणाच्या लढ्याला साथ देत मुंबई गाठली। अखेर मनोज जरांगे पाटील यांच्या आरक्षणाच्या लढ्याला यश आले आणि खांडेगावातील मराठा बांधव मुंबईहून आपल्या गावात येताच त्यांनी डीजेच्या तालावर ठेका धरलाय आणि गावातून फटाक्यांची आतिषबाजी करत जंगी मिरवणूक काढली। यावेळी गावचे सरपंच सतीश कुसळे पाटील काय म्हणालेत आपण पाहूयात। सबसे कातिल जरांगे पाटील आमचा उत्साह म्हणजे 60 वर्षापासून जे आमचा समाज लढत होता त्या कामाला आज आमच्या यश आलेलं आहे। जरांगे पाटील यांचे सर्व आमच्या खांडेगाव नगरीतून त्यांचे आभार आम्ही सर्व मराठा समाज आणि गावातील सर्व समाज, ओबीसी समाज, मुस्लिम समाज, बौद्ध समाज, सर्व समाजातर्फे त्यांचे आभार मानतो। पाणीसुद्धा भेटत नव्हतं। नंतर संध्याकाळी जरांगे पाटलांनी आदेश केले समाजाला। त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून बाहेरून जेवण्याची सोय, पाण्याची सोय जागेवर जिथं आहे तिथं सगळं येत गेलं। जेवण्याचं येत गेलं, पाण्याचं येत गेलं, जे लागेल ते पांघरायचं, हातरायचं आणि जे लागेल रेनकोट सहित। जरांगे पाटील यांच्या सोबत कायमस्वरूपी जरांगे पाटील यांच्या सोबत तुम्ही राहणार आहात का? कायमस्वरूपी जरांगे पाटलांना जेव्हा आम्हाला आवाज दिला पूर्ण समाज आम्ही त्यांच्या सोबत राहणार।